नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यायालय भरतीतील शिपाई आणि लिपिक यासाठी महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 435. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. तर कनिष्ठ सभागृह हे विधानसभा असते. नेक्स्ट, ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्रज्ञानाला काय म्हणतात? तर क्लाउड सीडिंग असे या तंत्रज्ञानाला म्हणतात. नेक्स्ट, मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गोडसे भटजी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर मेंटेल यांनी आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तर पुणे जिल्ह्यातील तोरणा हा किल्ला सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी जिंकला. नेक्स्ट, चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चले जाव ठरावाचा मसुदा तयार केला. नेक्स्ट, पिवळ्या फॉस्फरसमधून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणते उत्प्रेरक वापरतात? तर आयोडीन हे उत्प्रेरक तांबडा फॉस्फरस तयार करण्यासाठी वापरतात. नेक्स्ट, कोणत्या व्हाईसरायच्या काळात भारताची राजधानी 1911 कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली? तर लॉर्ड हार्डिंग या व्हाईसरायच्या काळात भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. नेक्स्ट, जेव्हा दारे बंद असलेली कार उन्हात ठेवली जाते तेव्हा आतील तापमान वाढते, यास कारणीभूत ठरणारी बाब कोणती? तर हरितगृह परिणाम यामुळे आतील तापमान वाढते. नेक्स्ट, जास्त उंचीवर कमी तापमानात पाणी उकळते कारण तिथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण डॅडॅश असते. तर हवेच्या दाबाचे प्रमाण कमी असल्यामुळे कमी तापमानाला पाणी उकळते. नेक्स्ट, लोकसंख्येच्या दृष्टीने देशात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर दुसरा क्रमांक लागतो. तर पहिला क्रमांक हा उत्तर प्रदेश या राज्याचा लागतो. नेक्स्ट, कोणता आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर स्कर्वी हा आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. नेक्स्ट, सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? तर नेपच्यून हा सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह आहे. तर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह हा बुध ग्रह आहे. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर 25 डिसेंबर 1927 या दिवशी मनुस्मृतीचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. नेक्स्ट, दहशतवादी विरोधी दिन कधी असतो? तर 21 मे या दिवशी दहशतवादी विरोधी दिन असतो. नेक्स्ट, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर पानिपत हे शहर हरियाणा या राज्यात आहे. नेक्स्ट, सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय आहे? तर 211 हा क्रमांक आहे. नेक्स्ट, 1971 पाकिस्तानची विभागणी करून कोणता देश निर्माण करण्यात आला? बांगलादेश हा देश निर्माण करण्यात आला. 1971 भारताचे पंतप्रधान हे इंदिरा गांधी होती. नेक्स्ट, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? तर गंगाटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. नेक्स्ट, इस्रो हे विस्तारित रूप काय आहे? तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था हे इस्रोचे विस्तारित रूप आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. नेक्स्ट, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली. नेक्स्ट,
राष्ट्रीय विषाणूशास्त्र ही संस्था कुठे आहे? तर राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था पुणे या ठिकाणी आहे. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यात आहे. नेक्स्ट, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाबळेश्वर हे ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन कसे केले जाते? तर मिश्र अर्थव्यवस्था असे भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन केले जाते. क्रमांक 472, कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे किंवा राहते? तर कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार राहते. नेक्स्ट, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणास ओळखले जाते? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, यांना आपण श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो. तर साने गुरुजी हे पत्री आणि श्यामची आई यांचे लेखक आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती डॅश स्तरीय आहे? तर 3 स्तरीय ही महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती आहे. नेक्स्ट, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर जस्त हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो. नेक्स्ट, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भीमाशंकर अभयारण्य हे पुणे या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. तिची लांबी ही 2525 किलोमीटर एवढी आहे. ही एक आंतरराष्ट्रीय नदी आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब किनारपट्टी लाभलेले राज्य कोणते आहे? तर गुजरात या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? तर हिराकूड हे धरण सर्वात लांब धरण आहे. त्याची लांबी 25 किलोमीटर. तर हे धरण ओडिशा राज्यातील महानदी या नदीवर आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणता आहे? तर मरीना बीच चेन्नई या ठिकाणी 13 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा आहे. नेक्स्ट, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब समुद्रकिनारा हा मरीना बीच आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब रस्ता कोणता आहे? तर श्रीनगर ते कन्याकुमारी हा सर्वात लांब रस्ता आहे. त्याचा क्रमांक हा NH44 आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता? तर हुबळी रेल्वे प्लॅटफॉर्म हा भारतातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे. त्याची लांबी 1507 मीटर एवढी आहे. हा प्लॅटफॉर्म कर्नाटक राज्यात येतो. नेक्स्ट, सर्वात लांब कालवा कोणता आहे? तर इंदिरा गांधी कालवा हा सर्वात लांब कालवा आहे. नेक्स्ट, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. तर 2 नंबरचे राज्य हे मध्य प्रदेश आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर ओडिशातील चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.